लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची ते पाहणार आहोत आणि जर तुम्ही केवायसी केली नाही आणि चुकीच्या पद्धतीने केली तर तुम्हाला मिळणारा 1500 रुपयाचा लाभ येथे बंद होऊ शकतो। आता लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ladkibahini.maharashtra.gov.in। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। अशा प्रकारचे या ठिकाणी बॅनर दिसेल, यावरती क्लिक करा आणि येथे नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे तुमचा स्वतःचा महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे। न चुकता कॅप्चा दिसेल, बाजूला जे अंक दिसत आहेत या बॉक्समध्ये जसेच्या तसे टाकायचे आहेत। खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती सांगा की ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे। आणि या ठिकाणी खूप जणांना सध्या एरर येत आहे, कारण वेबसाईटवरती खूप लोड आहे। खूप साऱ्या लाडक्या बहिणी एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे तुम्हाला जर का एरर येत असेल, अनेबल टू सेंड ओटीपी किंवा ओटीपी येत नसेल तर 4-5 दिवस वाट पहा, त्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता। त्यानंतर येथे नवीन पेज ओपन होणार आहे। वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायला विचारलं जाईल। आता ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी पतीचा आधार नंबर टाका, ज्यांचं लग्न झालं नसेल अविवाहित मुली असतील त्यांनी वडिलांचा आधार नंबर टाका। त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला परत कॅप्चा टाकायचा आहे। परत मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवा यावर क्लिक करायचं आहे। आता तुम्ही ज्याचाही आधार नंबर दिला असेल त्याच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आला असेल, म्हणजे पतीच्या किंवा वडिलांच्या, तो ओटीपी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर आता परत येथे माहिती भरायला विचारलं जाईल। आता या ठिकाणी तुम्हाला जात प्रवर्ग निवडावा लागेल, तर जात प्रवर्ग येथे मराठीमध्ये देण्यात आलेले आहेत। तुमची कॅटेगरी तुम्हाला मराठीमध्ये समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, समजत नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये देण्यात आलेलं आहे कोणत्या कॅटेगरीला काय म्हटलं जातं। तुमची कॅटेगरी जी असेल ती व्यवस्थितपणे या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर येथे 2 प्रश्न विचारले जात आहेत। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। जर का कार्यरत नसतील कोणी आणि निवृत्ती वेतन घेत नसतील तर होय निवडायचं आहे, आणि कार्यरत असतील आणि निवृत्ती वेतन घेत असतील तर नाही निवडायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे का? अशी कंडिशन असेल तर हो निवडा, अशी कंडिशन नसेल तर नाही निवडा। त्यानंतर येथे टिक करायची आहे आणि येथे सांगितलं जात आहे की उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई केली जाईल तुमच्यावर, ही गोष्ट लक्षात ठेवा। सबमिट करा आणि तुमची केवायसी सक्सेसफुल होऊन जाईल। आणि हीच होती केवायसी करण्याची A to Z प्रोसेस। यापुढे तुम्हाला नंतर काहीच करायचं नाही, ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्याला फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।